कृषी आंदोलनामधला एक विषय असा होता एमएसपी। एमएसपी पे कानून बनना चाहिए और लीगल गारंटी चाहिए असं ते वारंवार ते सगळे प्रवक्ते सांगत होते। आणि ह्या आंदोलनाला पाठिंबा देणारे तथाकथित सगळे पुरोगामी लिब्रांडो यांनी पण ही मागणी उचलून धरली होती की एमएसपी पाहिजे आणि आपण काय फार मोठा बिनतोड मुद्दा समोर करतो आहोत अशा पद्धतीने ही मांडणी केली जात होती। आम्ही वारंवार म्हणजे कृषी आंदोलन ते बिल कृषी कायदे त्याच्या आधी आलेला अध्यादेश त्याच्याच वेळेस ही भूमिका घेतली होती की एमएसपी ही व्यावहारिकदृष्ट्या अशक्य गोष्ट आहे आणि कायद्याचं मुळी शक्य नाही। याचे दोन पुरावे स्पष्टपणे समोर आले। त्याच्यातला एक जो होता सोयाबीनचा विषय। सोयाबीनचे हमी भाव कमी होते 3000 मला वाटतं काहीतरी 950 आणि सोयाबीनचा प्रत्यक्ष बाजारातला भाव 6000च्या पुढे गेलेला होता। पोल्ट्री उद्योगाने तेव्हा सरकारकडे दबाव आणला की आम्ही हमी भावाप्रमाणे हे सोयाबीन घ्यायला तयार आहोत पशुखाद्य म्हणून, आम्हाला तुमची ते वाढलेली किंमत नको, सरकारने जबाबदारी घ्यावी। म्हणजे बघा, खुल्या बाजारामध्ये शेतकऱ्याला भाव मिळण्याची जेव्हा संधी निर्माण झाली तेव्हा हाच एमएसपीचा गळफास त्याच्या गळ्याशी येऊन बसलेला आणि त्याचा घात करतो आहे हे आम्ही सप्रमाण आकडेवारीनिशी मांडलं होतं। डॉक्टर अशोक गुलाटी यांनी त्याच्यावरती एक अतिशय सुंदर असा आकडेवारी सगट लेख लिहिला होता। आता जो मुद्दा समोर आलेला आहे तो कापसाचा आहे। कापसाचा जो हमी भाव दिलेला होता आखूड धागे आणि लांब धाग्याच्यासाठीचा तो होता 5726 आणि लांब धाग्यासाठी होता 6025। हा हमी भाव एमएसपी ज्याला म्हणतात ह्याच्यामध्ये लीगल गॅरंटी असं समजा की ह्याच्याप्रमाणे आपल्याला कापसाचा व्यवहार करायचा आहे। प्रत्यक्षामध्ये आज घडीला कापसाचे दर 10,000च्या पुढे गेलेले आहेत आणि आता जो वस्त्रोद्योग आहे, टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे, यांनी पियुष गोयल जे त्याचे मंत्री आहेत त्यांच्याकडे एक निवेदन दिलेलं आहे काल सोमवारी जाऊन। कशासाठी? हमी भावाप्रमाणे आम्हाला कापूस उपलब्ध करून द्या, आम्ही चढत्या भावाने हा कापूस खरेदी करणार नाही। आता हा आचरटपणा बघा ज्याच्यावरती आम्ही वारंवार मागणी करतो, तर आता हे सगळे आंदोलनवाले आणि त्यांना पाठिंबा देणारे चिडीचूप झालेले आहेत। हमी भाव एमएसपी हा कसा गळफास बनलेला आहे ह्याचं ठळठळीत हे उदाहरण आहे की आता सगळे टेक्स्टाईलवाले म्हणतात की आमची इंडस्ट्री जगण्यासाठी आम्हाला तुम्ही हमी भावाप्रमाणे कापूस उपलब्ध करून द्या, चढलेल्या भावाप्रमाणे आम्ही कापूस घेणार नाही। सुनील चरपे म्हणून याच्यातले जे पत्रकार आणि अभ्यासक आहेत त्यांनी एक आकडेवारी समोर आणून ह्यांचं अजून एक बौद्धिक पितळ उघडं केलेलं आहे। एक साधारणतः भारतातली जी कापसाची एकूण निर्यात आहे, जागतिक निर्यातीमध्ये भारत नंबर 1 वरती आहे। एकूण कापसाच्या उत्पादनापैकी म्हणजे 37% इतका वाटा आपला आहे। म्हणजे जगभरामध्ये तयार कपड्याचा जो व्यवसाय आहे म्हणजे टेक्स्टाईल इंडस्ट्री आहे याच्यामध्ये 37 ते 40% इतका कापूस भारताचा आहे, लक्षात घ्या। म्हणजे भारत किती प्रमुख असा कापसाच्या बाबतीमध्ये कच्चा माल पुरवणारा जगाला, म्हणजे जगाची आपण कच्च्या मालाची बाजारपेठ आहोत। ठीक आहे। आता कुणाला असं वाटेल की जर कच्चा माल भारतामध्ये तयार होत असेल तर भारतामध्ये त्याच्यानंतर पुढचा जो टप्पा आहे म्हणजे जिनिंग, प्रेसिंग, त्याच्यानंतर त्याचं सूत तयार करणे आणि त्याच्यानंतर त्याचं कापड तयार करणे, मग ही बाजार मग त्या कापडापासून कपडे तयार करणे, म्हणजे ही पुढची जी सगळी बाजारपेठ आहे ती साधारणतः आपल्याकडे किती असायला पाहिजे? जर कच्च्या मालामध्ये 37% आपला इतका वाटा आहे पण तयार कपड्याच्या बाजारामध्ये कापडामध्ये भारताचा वाटा फक्त 4% आहे। म्हणजे हे जे टेक्स्टाईल इंडस्ट्रीवाले आता ओरडाओरड करायला लागलेत ना, ह्यांनी आजपर्यंत जसं कापूस उत्पादक शेतकऱ्यांनी जगात नंबर 1 होऊन आपण आपली एक जबाबदारी आपल्या देशाच्या प्रति मेक इन इंडिया तुम्ही म्हणता, स्टार्टअप म्हणता, ह्या शेतकऱ्यांनी स्वतःच्या काळ्या मातीतून हे स्टार्टअप का इतक्या वर्षानुवर्ष करून दाखवले ना आणि जगामध्ये 1 नंबर कमवून दाखवला। मग ज्यांना सगळ्या सोयी सवलती दिल्या, यांच्यासाठी वारंवार कापसाचे भाव पाडले गेले, यांचे वीज बिलामध्ये माफी दिल्या गेली, यांच्या यंत्राच्या करामध्ये सवलत दिल्या गेली, एवढं करूनही ह्या टेक्स्टाईल इंडस्ट्रीनी जगाच्या बाजारपेठेमध्ये आपला मोठा वाटा का नाही कमवला? दुसरे जे वाटे तुमच्या समोर येतात तुम्हाला मी सांगतो, ही जी कापडाची बाजारपेठ आहे त्याच्यामध्ये चीनचा वाटा 49, म्हणजे आपल्याकडचा कापूस घेऊन त्याचं कापड तयार करून ते बाजारपेठेमध्ये आणतात, त्यांचा वाटा 39%। बांगलादेश ज्याला अविकसित देश म्हणतो आपल्यापेक्षा आपण म्हणतो, त्यांचा वाटा 19% आणि व्हिएतनामचा 13%। म्हणजे लक्षात घ्या, चीन तर एक वेळ ठीक आहे, समजा चीन समृद्ध तरी देश आहे, बांगलादेश आणि व्हिएतनाम सारखे सुद्धा कपड्याच्या बाजारपेठेमध्ये आपल्या कितीतरी पट पुढे आहेत। आणि आता हे काय म्हणतायत की आम्ही म्हणजे आपल्याकडचा कापूस चढ्या भावानं घेऊन चायना, बांगलादेश, व्हिएतनाम या ठिकाणी त्याचं कापड तयार होतं आणि ते जागतिक बाजारपेठेमध्ये व्यापार करतात।
आणि आपल्याचकडे उपलब्ध असलेल्या कापसाचा वाढलेला भाव थोडासा जरी वाढला तरी त्याच्यासाठी तुम्ही आम्हाला त्याच्यावरती दबाव आणून हा कापूस आम्हाला हमी भावाप्रमाणे, आता लक्षात घ्या, आम्ही वारंवार जो शब्द वापरत होतो की हमी भाव ही कपाळावर ठोकलेला खिळा आहे, तो शेतकऱ्याला जिवंत ठेवणार नाही. ह्याचं हे ठसठशीत उदाहरण आकडेवारी सगट. कापसाचा हमी भाव 10,000 दिल्याच्या नंतर तो कापूस चीनमधला व्यापारी घ्यायला तयार आहे, बांगलादेशमधला व्यापारी घ्यायला तयार आहे, व्हिएतनाममधला व्यापारी घ्यायला तयार आहे आणि त्या कापसापासून चांगल्या प्रतीचं कापड तयार करून बाजारामध्ये आणायला तयार आहे. पण आमचा मात्र टेक्स्टाईलवाला, आमचा मात्र कापड उद्योगवाला किरकिर करतो आहे. म्हणजे ज्या लेकराला आपण सगळं कौतुक केलं, त्याचे लाड केले, चांगलं चुंगलं खाऊ घातलं, कपडे दिले, गाडी दिले, घोडा दिला, तो पोटा पास पण होत नाहीये. आणि ज्या पोराला तुलनेनं कुठल्या सोयी सवलती नव्हत्या, गाडी दिली नाही, तो बिचारा सायकलवर पायी जातो, साधे कपडे घालतो, कसं बसं काहीतरी खायला मिळतं, तो पोरगा मात्र मिरिटमध्ये येतो आणि अजूनही आपण त्या पोराचे पाय ओढतो आहोत. ज्या शेतकऱ्याच्या कच्च्या मालावरती, कापसावरती निर्यात करून आपल्याला अमूल्य असं परकीय चलन मिळतं, त्यासाठी हे काय म्हणतात, त्याचे पाय तोडा की तुम्ही. म्हणजे ह्यांच्या मागण्या बघा किती भयानक येते. सोमवारी ही जी बैठक काल झालेली आहे दिल्लीला, त्याच्यामधल्या मागण्या अशा आहेत की कापसावरती निर्यात बंदी लावा, म्हणजे आपला कापूस बाहेर जाऊ दिला नाही पाहिजे. बाहेरच्या कापसावरती आयात करामध्ये सवलती द्या, म्हणजे आम्हाला स्वस्त भेटलं पाहिजे. त्याच्यानंतर त्याची जे बाकीचे जे सगळे निर्बंध आहेत ते उठवा. म्हणजे थोडक्यात काय, तर आम्हाला कापूस फुकटाफाकटी स्वस्त पाहिजे आहे, त्याचं आम्ही कापड महाग करणार आहोत. आणि एवढं करूनही आमचा उद्योग, कापड उद्योग सुधारायला तयार नाही. पण ह्याच्या नेमकं उलट जो शेतकरी आहे तो तयार केलेला कापूस जगाच्या बाजारपेठेमध्ये विकून चांगल्या भाव मिळवतो आहे, आपल्या देशाला प्रचंड असं परकीय चलन मिळवून देतो आहे. IT इंडस्ट्रीपेक्षा कैक पट रोजगार हा प्रत्यक्ष कापसाच्या शेतीमध्ये निर्माण होतो, लक्षात घ्या. जर समजा ह्या लोकांचे हे जे सगळे लाड बंद केले आणि हा स्वतंत्रपणे, म्हणजे कापसापासून म्हणजे त्याचं जिनिंग प्रेसिंग ज्याला म्हणतात ती, त्याच्यानंतर त्याचा धागा तयार करणे, त्याच्यानंतर त्याचं कापड तयार करणे आणि कापडापासून रेडीमेड कपडे तयार करणे, ही जर सगळी साखळी आता जे सगळे निर्बंध आहे ते मुक्त करून ती जर शेतकऱ्याच्याच ताब्यामध्ये दिली, ज्या ठिकाणी कच्चा माल आहे त्याच ठिकाणी पक्का माल तयार होऊन झाला, म्हणजे त्याचं साधारणतः गणित असं आहे की 4,000 रुपयाचा कापूस त्याचं जिनिंग आणि प्रेसिंग केलं तर त्याची किंमत 8,000 रुपये होती, तेवढ्याच ह्याची. त्याच्यावरती त्याचा धागा तयार करून तो जो हे केला त्याची किंमत 12,000 रुपये होती आणि त्याचं कापड तयार केलं तर त्या 12,000ची किंमत साधारणतः 24,000 इतकी होती. म्हणजे 4 ते 4-5 हजाराचा कापूस तयार कपडा होईपर्यंत 24,000 रुपये किमतीचा होतो. पण आमच्याकडे ते सगळं मधलं गायब होऊन गेलेलं आहे. आम्ही कच्चा माल म्हणून बरं त्याला जे काही 4,000 रुपये मिळतं आपण बाकीचं एक वेळ बाजूला ठेवतो. शेतकरी मरमर करतो आहे. सध्या भाव वाढायचं एक कारण हे पण आहे की जवळपास 10 लाख हेक्टर इतकं क्षेत्र घटलेलं आहे, कापसाचं उत्पादन कमी झालेलं आहे, प्रतिकूल परिस्थिती वाईट आहे. काय गुलाबी रंगाच्या बोंडाळीच्या अडचणीमुळे पण कापसाचं उत्पादन, सगळं त्याच्यातल्या ज्या अडचणी त्या अजून वेगळ्या. जो काही कच्चा माल हातात पडलेला आहे त्याला योगायोगाने काही एक चांगला भाव भेटतो आहे. तो जो भाव भेटू दिला तर त्या शेतकऱ्याच्या घरामध्ये, जास्त शेतकऱ्यांच्या घरामध्ये, म्हणजे जास्त लोकसंख्येप्रमाणे ते पैसे भेटतील आणि त्याला त्याचा जुना जो काही सगळा तोटा आहे तो भरून काढायची संधी येईल. पण आम्ही नेमकं अशा वेळी त्याचे पाय कापतो आहोत आणि ह्याच्यामध्ये सगळ्यात मोठा अडथळा ठरते आहे ते MSP. म्हणून आम्ही ते म्हणतोय की सोयाबीनच्या बाबतीमध्ये पण तुम्ही हाच खेळ केला आणि आता ही सगळी इंडस्ट्री, म्हणजे त्याच्यामध्ये काय ह्याचं नाव आहे साऊथ इंडिया मिल असोसिएशन, सीमा असं त्याचं नाव आहे, किंवा दुसरं एक तिरुपूर एक्सपोर्ट असोसिएशन, या 2 संघटनांनी त्या वस्त्रोद्योग मंत्र्याकडे जाऊन अशी मागणी केलेली आहे की तुम्ही हे भाव खाली नियंत्रणामध्ये ठेवा. एक लक्षात घ्या की ज्याला तुम्ही सगळ्या सोयी सवलती दिलेल्या आहेत तो परत पुढच्या सबसिडीसाठी, भिकेसाठी हात पुढं करतोय. पण असं म्हणत नाही की हरकत नाही, 4 पैसे महाग गेले तरी आम्ही आमच्या शेतकरी भावालाकडे हे पैसे जाऊ देऊ आणि आम्ही अतिशय चांगल्या पद्धतीचं कापड तयार करून जागतिक बाजारामध्ये ती कमाई करू. यांच्याकडं हा आत्मविश्वास उरलेला नाही. ह्याच्या नेमकं उलट जे छोटे वस्त्रोद्योगमध्ये सुद्धा छोटा जो माग चालवणारे आहेत, यंत्रमागच पण छोट्या ह्याच्यातला चालवणारे आहेत, ते अशी मागणी करत नाही आहेत. हे जे मोठे जे त्याच्यामधले टेक्स्टाईलमधले जे जायंट आहे सगळे, त्यांनी ही मागणी लावून धरलेली आहे.
आम्ही परत परत सांगत आलेलो आहेत की MSP हा शेतकऱ्याच्या गळ्याचा फास आहे. MSPचा जर कायदा केला तर शेतकऱ्याचं नुकसान ठरलेलं आहे. सोयाबीनमधून पण सिद्ध झालं होतं आणि आताही कापसाचे वाढलेले भाव हे हमी भावापेक्षा कित्येक पटीनं जास्त आहेत. तेव्हा MSPचा जो हा भूलभुलैया कृषी आंदोलक आणि त्यांचे समर्थक लिब्रांडूंनी तयार केलेला आहे, हा बुद्धिभेद जे करतायत ते ओळखलं पाहिजे आणि त्याला ठामपणे विरोध केला पाहिजे. इथेच थांबूयात. धन्यवाद.